जय महाराष्ट्र भावांनो, मी पत्रकार बोट घाले स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनल मध्ये. भावांनो, तुम्हाला माहितच आहे, जेव्हा पण एखाद्या व्यक्तीचं नवीन नवीन लग्न होते तेव्हा तो माणूस दोन गोष्टीमध्ये लय परेशान असतो. एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे बायको. पण तुम्हाला माहिती आहे का, बायको आणि पैशामध्ये काय फरक आहे? तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कसं आहे ना, पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं, जर पैसा जर घरामध्ये आणायचा असेल तर आपल्याला कष्टाची शिडी चढावं लागतं, पण बायकोला जर घरामध्ये आणायचं असेल तर आपल्याला घोडीवर चढावं लागतं. पैसा कमवण्यासाठी आपल्याला ओव्हर टाइम काम करावं लागतं आणि बायकोला खुश ठेवण्यासाठी फुल टाइम करावं लागतं. कसं आहे ना, पैसा सोबत असला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि बायको जर सोबत असली तर तिला बोलायला शब्द कमी पडतात. समज रहे हो? माणसाजवळ पैसा जर नसेल तर माणूस टेन्शन मध्ये येतो, माणूस रस्त्यावर येतो, विचार करतो की कसं जगू. आणि चुकून जर बायको जर 10 दिवसासाठी माहेरी गेली तर घरातलं टेन्शन कमी होतं, चेहऱ्यावर आनंदाचा ग्लो येतो, जुन्या मित्राचे फोन येतात आणि घरामध्ये जुनी दिवाळी साजरी होते, फक्त तिनं परत येईपर्यंत. पैशाच्या बाबतीत झालं तर तुम्ही पैशाची गुंतवणूक करू शकता, उदाहरणार्थ एफडी, सोनं चांदी किंवा बँकेतून व्याज मिळू शकता आणि त्यामुळे तुम्हाला सुख प्राप्त होते. पण बायकोसाठी जर गुंतवणूक करायची असेल, उदाहरणार्थ तिला शॉपिंगला घेऊन जाणं, तिला फिरायला घेऊन जाणं, तिला खाऊ पिऊ घालणं, पण त्या बदल्यात रिटर्न्स म्हणून तुम्हाला एकच वाक्य मिळते, तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत केलं तरी काय. सांगण्याचा उद्देश हाच आहे की पैशामुळे माणूस सुखाची खरेदी करू शकतो आणि बायको त्याच सुखाची पावती फाडते. आणि खरं तर बायको आणि पैसा हे जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत, त्यामुळं काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मीच पत्रकार बोट घाले. ते कसं आहे, आपण मुद्द्यावर बोलतो. जय महाराष्ट्र.